कारण बघा हे मनोरंजन आहे. मैदानाच्या आतून प्रेक्षकांपर्यंत आपली कला सादर करणं प्रत्येकाची गोष्ट नाही आहे. या ठिकाणी खूप चांगलं नृत्याविष्कार मिता सरांचा पाहायला मिळालेला आहे. दरम्यान षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. फ्लाइंग स्टार्ट. बॅचेज बॉल मागे ऋषी सरांच्या डोक्यावरून फ्लाय स्लिपला दरम्यान एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीनं इशारा आहे तो म्हणजेच पंचांचा ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि या सामन्याचं गांभीर्य ओळखताना 3 षटकांचं क्रिकेट आहे आणि त्याचमुळे प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करावे लागतील आणि तेच चांगले प्रयत्न फलंदाजीचे पाहायला मिळालेले आहेत. पहिलं षटक जरी आपल्या नावावर करता आलं नाही हमराज मृत्युंजयला, पण त्यानंतर अजूनही गोलंदाजांचे तगडे पर्याय हमराज मृत्युंजय या संघाकडे आहेत. त्याचमुळे आता एक अनुभवी खेळाडू, एकनिष्ठ खेळाडू हमराज मृत्युंजय ज्या ठिकाणी खेळेल वासिक त्या ठिकाणी दिसेल. तर वासिक तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. काल आयुश्री चषकामध्ये वासिकचा एक दमदार खेळ आपण हमराज मृत्युंजय पुणे या संघासाठी पाहिला आणि पुन्हा एकदा त्याच दर्जाचा खेळ देवांस ट्रॉफी 2024 मध्ये वासिककडून पाहायला मिळेल का पाहूया. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या 24 झाले. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउटला. चांगली पार्टनरशिप या पहिल्या विकेटसाठी मयूर कारंडे आणि रणजित फराडे या 2 फलंदाजाची पाहायला मिळालेली आहे. पुढच्या सामन्याची देखील आपण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. लॉट्स क्लिअर झालेले आहेत. तर पुढचा सामना असेल आईश्री 11 वर्सेस लगेच ती माहिती आपण देतोय. पूर्ण वेळापत्रक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चल मॅच ऑन करा. वासिक तयार. ओ वासिकच्या विरोधात क्लासिक खेळ आता मैदानाच्या आतमध्ये मयूरचा. ते मयूरचा सातत्याने पाहायला मिळालेला आहे. मयूर आता भरवशाचं दुसरं नाव दिसू लागलेलं आहे. षटकार खेचून तो आपली उपलब्धी सिद्ध करतोय. फक्त संघात सहभागी होऊन चालत नाही तर प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागतोय आणि हे दोन्ही फलंदाज हमराज मृत्युंजयच्या प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्याची धमक ठेवत आहेत. रणजीतच्या वतीने 2 आलेत आणि मयूरच्या वतीने 2. ऑन साईडला पुल केलं. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल बाहेर. पॅरलल स्ट्रोक. मायकल जॅक्सन बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेला आहे. सकाळपासून आमचं कंटाळवाणं समालोचन बघून सर्वांचे कंटाळवाणे चेहरे पाहायला मिळाले होते आणि तो कंटाळा दूर करण्यासाठी आता पुण्यातले मायकल जॅक्सन म्हणजेच वेताळ अंपायर आलेले आहेत. तर हा फटका थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन 6 धावाची नोंद देऊन गेलेला आहे आणि आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावर. नेमकं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॉंग कंटेंडर आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर सुद्धा ऋषी सरांची ही टीम सातत्याने खेळताना पाहायला मिळते. पण या 2 तरुण तडफदार फलंदाजांनी नाकी 9 आणलेत. गोलंदाजाचा बॉल जातोय आता क्षेत्ररक्षकाचा गोल सीमारेषेच्या बाहेर. ची गरज आहे. कलाकाराला प्रेरित करण्यासाठी तितकं तुमचं योगदान खूप काही देऊन जाते, ऊर्जा देऊन जाते तर कलाकाराला. तपनचं या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करत आहेत पण फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. फलंदाजांचा जो ओघ आहे, धावांप्रती जी मेहनत आहे ती मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. वासिक विकेटच्या शोधात आहे पण या ठिकाणी शोध फक्त पूर्ण होतोय तो म्हणजेच मयूरचा.
प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. तर दादा गायकवाड यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस बेताल सरांसाठी टाळून जाऊ द्या. दरम्यान 6-4 6-4 याच गोष्टी आपण स्कोरशीटवर पाहतोय. वेग बनणार आहे. बंदो घडलंय काय? पाय मोठेत वासिकचे. आणि आता या पोच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सागर बलकवडे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज फक्त या इशाऱ्यासाठी वेता सरांना मिळणार आहेत. म्हणजे आता या ठिकाणी कॅश प्राइज जमा होत चाललेला आहे वेता सरांसाठी. पुढचा बॉल फ्री हिट. दरम्यान धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 47 वर. आणि स्ट्रायकर अंपायर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. पण अमित शिलीमकर यांनी काहीतरी करून दाखवायला हवं. नाही तरी चालेल. दादा गायकवाड यांच्याकडून बक्षीस आहे. अमित शिलीमकर काहीही करून दाखवलं. 500 रुपयाचं कॅश प्राइज अमितसाठी. आणि बंटी पाटील यांच्याकडून 200 रुपये अमित संजय. बॉलर तरी वासिक क्रॉस बॅटेड खेळलेत. एलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोचतोय डीप मिड विकेटला. यावेळी चांगलं कलेक्शन डीपमध्ये पाहायला मिळालंय. राजू डायरेक्ट उपस्थित आहेत. दरम्यान पूर्ण होते 1 धाव. अजूनही षटक हे काय संपण्याचं नाव घेत नाहीये. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या एका धावेच्या मदतीनं 48 या आकड्यावर 48 रन्स ऑन बोर्ड. तर अमित यांनी जर वेता सरांसोबत नृत्य केलं तर बंटी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस अमित तुम्ही वाटून घेतलं चालेल. तुम्ही वाटून घेतलं तरी चालेल. या ठिकाणी ती देखील तरतूद आपण करणार आहोत. अमितजी तुमच्यावर या सर्व मान्यवरांचं अफाट प्रेम आहे तेच कुठेतरी दिसून येते. पण आता गोलंदाज नक्की करतायत काय? वासिकसाठी देखील आजचा दिवस काही नवीन नाही आहे. वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये वासिक चांगलाच काही सादर करताना पाहायला मिळाला आहे. पण सुरुवातीच्या षटकापासून जो एक स्टँड फलंदाजाने घेतलेला आहे तो स्टँड त्यांनी तसाच कायम ठेवलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात प्रत्येक बॉलवर ते प्रयत्न जिकरीचे दिसून येतात. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 48. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी ऑन साईडला पुल केले हवेत आहे. बॉल क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा पुढे येईल. बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल होते पूर्ण. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा आता पूर्णत्वास जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि मंगेश दादा पायगुडे 11 संघ पोहोचलाय बिनबाद 50. असं म्हणतात की फलंदाज तुम्हाला सामना जिंकून देतात. पण असंही म्हणतात की गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. त्याचमुळे गोलंदाजांनी देखील आता ती जबाबदारी उचलणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. रबर बॉल क्रिकेटचा आपण आढावा घेतला तर फलंदाजांच्या अवतीभोवती ते क्रिकेट फिरत असते. पण आता गोलंदाजाची गरज आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाला. जो गोलंदाज इकॉनॉमिकल राहून मागच्या 2 षटकांची भरपाई करेल तो गोलंदाज कुठला असेल पाहूया. चला जास्त वेळ घेऊ नका. चर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे आणि पूर्ण वेळापत्रक आज आपण व्यवस्थित पूर्ण करायचे. तर आता गोलंदाज कुठला निवडला जातोय थोडी चर्चा तर नक्कीच झालेली आहे. चर्चा नंतर आता नवीन गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. बरकत येतोय ना? बरकत येतोय. बरकत मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळाला होता आणि त्या पहिल्या षटकावर बरकतने चांगली सुरुवात मिळवून दिली होती. पण आता या 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये नक्की क्रमबदल केला पण तो क्रमबदल हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेच्या कामी नाही आला. असो पण बरकत हा असा खेळाडू आहे जो या सीझनमध्ये नेहमीच हमराज मृत्युंजयसाठी गोल्ड मेडल पटकावण्याची धमक ठेवतो. आणि बरकतकडून आता तशाच खेळाची अपेक्षा हमराज मृत्युंजयचे कॅप्टन ऋषी जोरे ठेवतायत. मी उल्लेख केला होता बरकतकडे ती कॅपॅबिलिटी आहे. फक्त पर्यायाची निवड व्यवस्थित झाली पाहिजे. अजूनही संधी निसटली नाहीये. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. वापसी करण्याची संधी आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाला. डॉट बॉल आलाय. ज्या डॉट बॉलची खूप वेळापासून आवश्यकता होती तो डॉट बॉल 3ऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आलेला आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मयूर कारणेचा विचार केला. मयूर खेळतायत वैयक्तिक 30 वर आणि रणजित खेळतायत वैयक्तिक 15 वर. फुलटॉस बॉल संधी आहे. जास्त उंच गेलाय बॉल. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे तयार. प्रयत्न करतोय. शेवटपर्यंत जिद्द त्यांनी काय सोडली नाहीये. बॉलपर्यंत पोहोचले होते पण कॅच काय टिपताला नाही. ऋषी यांना संधी होती पण मात्र मिळतात या 2 धावा. मयूरला मिळते संधी. सन्माननीय रोहन करंजकर यांचं देखील या स्पर्धेनिमित्त आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय.
दोन स्पर्धांचा पिंटू दादा आपण नक्कीच आढावा घेऊया. मानाचा करंडकला मी फक्त एक कॅमिओ केला होता, पण सिंहगड रोड प्रीमियर लीग आणि टिंगरे सरकार चषक या दोन स्पर्धांच्या माध्यमातून जे प्रेम मिळालं त्याबद्दल नक्कीच मी रोहनदादा करंजकर आणि सन्माननीय भरतदादा टिंगरे यांचं विशेष आभार व्यक्त करणार आहे. कारण जी सुरुवात खरं तर खूप महत्त्वाची होती. रोहनदादा आपलं मनपूर्वक स्वागत. महेश दादा, तर बरकत यांनी खरंच चांगलीच हरकत घेतलेली आहे आणि गोलंदाजी करताना त्यांनी पर्याय म्हणून पुढे आले आणि आपल्या संघासाठी चांगलंच योगदान दिलं. पुन्हा संधी आहे पण मिडॉपला कोणी नाहीये. मनोज पोचेल बॉलवर, थोडा वेळ घेतोय, संधी आहे धावची थ्रो वरून जातोय. ऋषी यांचा बॅकअप चांगला आहे, चांगला बॅकअप वासिकचा यष्टेंच्या मागे पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा मिळतील, 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54 या आकड्यावर. बऱ्यापैकी अडवणूक केलेली आहे बरकतने फलंदाजांची. खरं तर हायलाईट आपण पाहत होतो पहिल्या 2 षटकांपर्यंत, पण त्यानंतर त्या हायलाईटला कुठेतरी रिअल टाईममध्ये आणण्याचं काम बरकतने केलेलं आहे. आणि अजूनही आपण पाहिलं तर या डावातले शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. टॉससाठी नक्कीच आपण कॉल देतोय, ते म्हणजेच आई श्री 11 तसेच तन्मय 11. चला श्री आणि प्रशांतजी, चला श्री आणि प्रशांतजी आपण यायचं टॉससाठी. आपण लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. बरकत पुन्हा एकदा चांगल्याच कारकिर्दीसाठी तयार झालेला आहे. मनुष्य एक पर्याय होता गोलंदाजीचा. आपण अनिलला सुद्धा गोलंदाजी करताना कित्येक वेळा पाहिलेलं आहे. महेश नानगुडे हे देखील तुम्हाला गोलंदाज म्हणून कित्येक वेळा पाहायला मिळाले. त्यांची आज क्लिप आपण प्रसिद्ध केलेली आहे. त्यांचे देखील भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांचा देखील नक्कीच आपण खेळ यानंतर पाहणार आहोत. पण आता कोणाचा खेळ आपण पाहतोय तर मयूर कारंडे. जाऊ दिले बॉलला. गरज आहे का? गरज नसताना किंवा गरज असताना तर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. थोडा वेळ पंचांनी घेतला आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. दरम्यान 1 धाव मिळते, एका धावेची आवाज येते. धावसंख्या 55 झालेली आहे. बॅटिंग युनिट जर आपण दोन्ही संघांचं पाहिलं तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स अशी सूचना आयोजकांच्या वतीने मिळते. जो पंचांचा निर्णय आहे तो आपण मान्य करणार आहोत, कारण या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटीचा कुठलाच रोल नाही आहे. पंच त्या ठिकाणी आहेत सक्षम निर्णय देण्यासाठी. त्याचमुळे प्लीज आपण पंचांच्या निर्णयाचा अवमान करू नका. मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, प्लीज 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 मॅच ऑन करा. तर दोन्ही कॅप्टन्स रेडी झालेले आहेत. आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आतापर्यंत हे षटक चांगलंच हाताळले. नो रिव्ह्यू आपण तशी सूचना अगोदरच कॅप्टन्सला दिली होती. फक्त अंपायर्सला जाणवलं की क्लोज कॉल आहे, अशा वेळेलाच अंपायर फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त 5 धावा खर्च केलेत बरकतने आणि म्हणूनच पर्याय म्हणून कोणीच पुढे येत नसेल अशा वेळेला पर्याय म्हणून पुढे यायचं आणि तेच तो बरकतने करून दाखवलेलं आहे. पहिल्या 2 षटकांवर काय झालंय, मला त्याची भरपाई करायची आणि बरकत ती भरपाई करतोय. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला, स्लॉग स्वीप ॲट हिज बेस्ट. कोंडी फोडलेली आहे. धावसंख्या पोहोचते 61 या आकड्यावर. 61 रन्स ऑन बोर्ड. आता मयूरला माहिती आहे की बरकतचा टप्पा कुठे येतोय आणि मला कशा पद्धतीने माझ्या फुटवर्कचा वापर करायचा आहे. फ्रंट फुटला खूप लांब घेऊन गेले, पायांची स्ट्राईड मोठी केली आणि त्यानंतर हार्डलाईनवर पिच केलेल्या बॉलला स्लॉग स्वीप करताना षटकार वसूल केला. हाफ ट्रॅकर आहे, फोर्स केलाय बॉलला, ताकद नजाकत, टायमिंग बेमिसाल. येतोय षटकार. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 67. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये हमराज मृत्युंजय पुणे या संघाला 18 चेंडू 68 धावांची गरज. चला आपण करूया टॉस.